नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एस-एस-सी, सीजीएल, रेल्वे व इतर केंद्रीय परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे महत्त्वाचे ऑपरेशन्स म्हणजे भारत सरकार किंवा आपलं जे लष्कर आहे यांच्याद्वारे जे ऑपरेशन्स राबवले जातात ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूया. तर पहिला आहे बघा ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा. म्हणजेच पोखरणमध्ये जे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जी पहिली अणुचाचणी भारताने घेतली होती राजस्थानमधील पोखरण, तर त्या ऑपरेशनला नाव दिलं होतं ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा. बरोबर आहे. तर त्याच्याविषयी माहिती बघू. बघा, ऑपरेशन पोखरण 1, ऑपरेशन पोखरण 1 त्याचं नाव आहे स्माइलिंग बुद्धा. पोखरण 1 हा 1974 मध्ये भारताने केलेला पहिला आण्विक चाचणी होता, ज्याला स्माइलिंग बुद्धा असे म्हणतात. बरोबर. नेक्स्ट, तर पंजाबमधील जे अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिर आहे शीख धर्मियांचं, तर त्या शीख धर्मियांच्या सुवर्ण मंदिरामध्ये काही आतंकवादी लपून बसले होते. त्यांचा एक म्होरक्या होता जर्नेल सिंग भिंडरावाले. तर त्यांनी जो धुमाकूळ घातला होता त्यांना हटवण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार नावाचे ऑपरेशन लॉन्च केले होते. तर त्याची माहिती बघूया. बघा, ऑपरेशन ब्लू स्टार 1984 मध्ये पंजाबच्या अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात भारतीय लष्कराने जर्नेल सिंग भिंडरावाले व याच्या समर्थकाला गोळ्या घालून मारल्यानंतर जे ऑपरेशन राबवलं होतं त्यालाच म्हणायचं ऑपरेशन ब्लू स्टार. बरोबर आहे. या ऑपरेशन ब्लू स्टारमुळेच इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती की कोरोनाच्या काळामध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे त्यामध्ये अनेक भारतीय आपले युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना वापस आणण्यासाठी भारत सरकारने जे एक ऑपरेशन लॉन्च केलं त्याचं नाव होतं ऑपरेशन गंगा. त्याविषयी माहिती बघू. बघा, 2022 मध्ये युक्रेनमध्ये युद्धामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हे अभियान राबवले होते. त्या अभियानाद्वारे भारतीयांची सुटका करण्यात आली. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ऑपरेशन मैत्री. बघा की 2015 साली आपलं जे भारताच्या वरच्या उत्तरेला जे नेपाळ देश आहे त्या ठिकाणी भयंकर भूकंप आला होता. त्यावेळी ते भारतीय नागरिक व तसेच नेपाळी नागरिकांना त्या भयंकर भूकंपातून वाचवण्यासाठी भारत सरकार व आपलं जे लष्कर आहे यांच्या संयुक्त विद्यमाने एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं. त्याचं नाव आहे ऑपरेशन मैत्री. बरोबर आहे. त्यानंतर बघा ऑपरेशन दोस्त. आता बघा की तुर्की म्हणजे तुर्कस्तान नावाचा जो देश आहे त्या देशामध्ये 2023 मध्ये एक भयंकर भूकंप आला होता. तर त्या भूकंपामध्ये माणुसकीच्या नात्याने भारत सरकारने एक बचाव कार्य राबवलं होतं. तर त्याचं नाव दिलं होतं ऑपरेशन दोस्त. हे महत्त्वाचं आहे. बघा, ऑपरेशन दोस्त कोणत्या देशामध्ये झालं होतं? तर ऑपरेशन दोस्त हे तुर्की या देशामध्ये झालं होतं. त्यानंतर बघा ऑपरेशन अजय. तर आता इस्रायलचं आणि हमास म्हणजे पॅलेस्टाईनचं जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये जे भारतीय लोक इस्रायलमध्ये अडकले होते त्यांना वापस आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजयची घोषणा केली होती. ऑपरेशन अजय हे सुद्धा महत्त्वाचं आहे, करंटमध्ये येतं हे ऑपरेशन अजय. तर हे इस्रायलमधील भारतीय नागरिक जे अडकले होते त्यांना वापस आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवले होते. त्यानंतर बघा ऑपरेशन अमृत. ऑपरेशन अमृत. बरोबर आहे. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे, कारण जे केरळ सरकार आहे केरळ सरकारने जे अँटीबायोटिक घेतात लोक, आजकाल लोक काय करतात की स्वतःच्या मनानेच अँटीबायोटिक घेतात डॉक्टरांना न विचारता. तर हे अँटीबायोटिकनं काय होतं, जास्त अँटीबायोटिक खाल्ल्यामुळं अँटीबायोटिक रेजिस्टन्स बनतात मधले जीवाणू, त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तर त्याचा अत्याधिक व अनुचित वापर टाळण्यासाठी केरळ सरकारनं ऑपरेशन अमृत लॉन्च केलं आहे. त्यानंतर बघा ऑपरेशन कावेरी. जसं इस्रायलमध्ये युद्ध चालू होतं तसंच एक सुदान नावाचा देश आहे. तर त्या सुदानमध्ये त्यांची यादवी सुरू झाली, म्हणजे त्या देशांतर्गत युद्ध सुरू होतं. तर त्या सुदानमध्ये जे भारतीय नागरिक अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी भारत सरकारने कावेरी नावाचं ऑपरेशन लॉन्च केलं होतं. ऑपरेशन कावेरी. बरोबर आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ऑपरेशन मेघदूत. 1984 मध्ये बघा 1984 मध्ये जे सियाचीन ग्लेशियर आहे. सियाचीन म्हणजे काय की जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी आहे ती. सियाचीन म्हणजे सर्वात उंचीवरलं युद्ध लढतले जातं. तर त्या सियाचीनवर जो पाकिस्तानचा ताबा होता तर तो ताबा भारताकडे घेण्यासाठी भारत लष्कराने आपल्या ऑपरेशन मेघदूत नावाचं ऑपरेशन लॉन्च केलं होतं. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ऑपरेशन मेघदूत. बरोबर. सियाचीनशी निगडीत लक्षात ठेवायचं. त्यानंतर ऑपरेशन नन्हे फरिश्ते. बघा, आता रेल्वेच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ऑपरेशन नन्हे फरिश्ते
हे स्वतः रेल्वेनंच लॉन्च केलं होतं. रेल्वेमधील जे RPF असतात, रेल्वे सुरक्षा बल, यांनी हे ऑपरेशन लॉन्च केलं होतं. नन्हे फरिश्ते ह्याच्यावर लक्षात ठेवायचं, लहान मुलांसाठी जे रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे गाड्यावर रेल्वेमध्ये जे लहान मुलं हरवतात किंवा अनाथ मुलं हरवतात त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे रेल्वेनं लॉन्च केलं होतं. धन्यवाद.